शिवाजी महाराजांचा काल पुतळा कोसळल्याची घटना घडली आणि त्यानंतर आता निलेश राणे हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर त्यांचा काल पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर आता निलेश राणे हे तिथे पोहोचलेले आहेत। पाहणी करण्यासाठी ते तिथे पोहोचलेत। जे झालं ते चांगलं झालं नाही। आपण जे चित्र बघितलं ते मनाला वेदना देणारं आहे, दुःख देणारं आहे। शब्दात सांगू शकत नाही अशी ही घटना झालेली आहे। पण लवकरात लवकर ह्या विषयावर कडक कारवाई व्हावी यासाठी जो फॉलोअप लागेल तो 100% आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभा राहावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल। आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांच्यावर होणारच। खरं तर आपण ही घटना जी व्हायलाच नको होती। माझ्या भावना अशा आहेत की कालपासून जे काही चित्र आपण मोबाईल वगैरेवर बघतोय ते बघवत देखील नाही आणि शिवभक्तांचं मी तीव्र जे काय त्यांच्या भावना मी समजू शकतो। कोणालाही राग येईल म्हणजे फक्त हा काही कुठला राजकीय विषय नाही, काय आपल्या दैवताचा विषय म्हणून राग येणारीच घटना आहे। तरी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी हे संयमाने घेतलं। एवढा संयम जो दाखवला मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो। खरं तर संयमासारखी ही घटना नाही, आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे। तरी देखील शिवभक्तांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा इथे परत भव्य दिव्य उभा राहील हा शब्द देखील देतो। सर हिंदीमध्ये एक हिंदी सर क्या कहना चाहते हो कि छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू गिरा है, लोगों की भावनाएं कैसे देखते हो? जो हुआ है वो दुर्भाग्यपूर्ण है, होना नहीं चाहिए था। इसमें जिसकी गलती है कॉन्ट्रैक्ट